की आपल्या देशामध्ये भाईचारा, सर्वधर्म समभाव, गंगा जमिनी तहजीब बोलणारे आणि भुंकणारे काही कुत्रे आहेत. आता ते नेमकं कुठे लपलेले आहेत हा प्रश्न मला ह्या निमित्ताने विचारायचा आहे. आपल्या ह्या राष्ट्रामध्ये अगर गंगा जमुना तहजीब आणि भाईचारा असेल तर ज्यांना ईद आणि मोहरम साजरा करण्याचा अधिकार आहे त्यांना गणेश उत्सव आणि हिंदू सण त्याच पद्धतीने हिंदूंना साजरा करण्याचा अधिकार नाही आहे का? मी आपल्यासारख्या पत्रकार बांधवांना विचारेन की कुठलाही ईद मोहरम च्या सणांच्या वेळी एक अशी घटना कोणीही दाखवावी किंवा आपण लोकांनी कुठला रिपोर्ट केला असेल त्या ईद मोहरम आणि ह्यांच्या कुठल्याही सणांच्या काळात कुठल्या हिंदूंनी त्यांच्यावर चपला मारली, त्याच्यावर अंडी मारली, त्याच्यावर दगड मारली, अशी एक घटना दाखवावी. कुठलीच भेटणार नाही. मग नेमका अगर गणेश उत्सवाची अगर मिरवणूक निघत असेल मग ह्याला अंडी मारण्याची का विचार डोक्यात येतात? मग अशा ह्या जिहाद्यांना ही घाण आम्ही मुंबईमध्ये नेमकं का ठेवायची? तुम्हाला आमच्याच देशामध्ये राहून आमचेच अगर हिंदू सण अगर तुम्हाला साजरा सहन होत नसतील, ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात त्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच तुम्ही हिंदू सणांवर, आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकींवर तुम्ही दगडा मारत असतील, अंडी मारत असाल तर पोलीस आपली कारवाई नक्की करेल आणि केली पण आहे. रात्री सगळ्या केसेस घेतलेल्या आहेत. पण हिंदूंच्या ज्या भावना आहेत, हिंदूंवर जे सातत्याने अशा पद्धतीचे ज्या प्रकार होतात, मग असे जे काही जिहादी ज्या बिळामध्ये लपलेले आहेत त्यांना काय आम्ही सोडणार नाही. आम्हाला अशा पद्धतीचे प्रकार आमच्या हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असताना आम्ही सहन करणार नाही. केस दाखल झालेले आहेत, पोलिसांनी योग्य का हाताळलं. पण अगर अशा पद्धतीच्या अंडी फेकण्याचे प्रकार हिंदू सणांवर होत असतील, आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकावर होत असतील तर ईद पण कुठेतरी येते ह्याच्या लक्षात ठेवावं. ईदचा दिवस पण येईल, मोहरमचा दिवस पण येईल. आमच्या भगवद्गीतेमध्ये शस्त्र उचलण्याची पण मुभा दिलेली आहे. धर्म रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलू शकतो असं आमच्या भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून आम्ही कायद्याचं पालन करण्याचा सगळा ठेका हा काय फक्त हिंदूंनीच घेतलेला नाही. सर्व धर्म समभाव, सेक्युलर फिक्युलर हे सगळे जे काही टेप रेकॉर्डर चालवणारे हे जे काही कोण कार्टे आहेत ना, मग ते आता कुठल्या वेळात लपलेले आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पगडणारे हे जे जिहादी आहेत, जे त्या बिल्डिंग मध्ये लपलेले आहेत, आमच्याकडे नावं आलेली आहेत. आता पुढे बघा कसे कार्यक्रम होतात.